आणि आता पावसासंदर्भात अत्यंत मोठी बातमी आहे। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अंदमानमध्ये मान्सून डिले दाखल झाला असून केरळमध्येही मुसळधार पाऊस बरसलाय। हवामान खात्यानं केरळमध्ये आणखीन काही दिवस ही स्थिती राहणार असल्याचा इशारा देत काही जिल्ह्यांसाठी धोक्याचा येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। समुद्र खवळलेला राहणार असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलंय। केरळमध्ये 25 ते 26 मे रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होण्याचा अंदाजही भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। मान्सून केरळात दमदार बरसत असतानाच मुंबईसह महाराष्ट्रातही दिवसभर ढगाळ वातावरण होतं। मुंबईत दमट हवामानामुळे 30 ते 35 अंश सेल्सिअस असूनही प्रचंड उकाडा जाणवला। केरळच्या कोचीमध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। केरळमध्ये ही स्थिती पुढील 3 ते 4 दिवस राहणार असल्यानं हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय। महाराष्ट्रात 18 मे रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीडमध्ये सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार वादळी पाऊस होणार असल्यानं खबरदारीचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला या ठिकाणी 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्यानं उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात हलका ते तुरळक पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे।